दादरला जाऊन काय आणलं जर कोणी विचारलं ना, तर मी म्हणेल की हे सुंदरसं तोरण. तर आता ना इथे नम्रता त्या तोरण वगैरे लावण्यात बिझी आहे आणि मी स्वयंपाक करायला घेतला. इतक्यातच आमच्या शेजाऱ्यांनी आणून दिलेला आहे फराळ. तर फराळ देणं आणि घेणं हा दिवाळीचा एक वेगळाच आनंद असतो. तर चला आता आमची दिवाळी तर सुरुवात झालेली आहे. तर तुमच्याकडे असा फराळ दिला वाटला जातो का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे आता मी स्वयंपाकाला ना भरपूर काही बनवत आहे. कारण ना आज येणार आहेत माझी जाव आणि दीर. तर बऱ्याच दिवसानंतर येत आहेत आणि अचानकच येत आहेत म्हटल्यानंतर ना माझ्यात पण एवढा उत्साह आला. खरं तर बरं वाटत नव्हतं, यासाठी मी झोपत होती आणि जसं मला कळलं फोन आल्याबरोबर येत आहेत, तशीच मी तटकन उभी राहिली आणि किचनमध्ये येऊन कामांना सुरुवात केली. तर चला, बरं वाटतं सणासुदीला आपल्या घरचे येतात, आपली फॅमिली येते ना, त्यावेळेला खूप आनंद जास्तच असतो. आणि इथे आज ना मस्त बटाट्याचा रस्सा बनवते, कारण माझ्या दिरांना ना माझ्या हातचा असा बटाट्याचा रस्सा खायला खूप आवडतं. तर त्यासाठीच मी मुद्दाम बटाट्याचा रस्सा बनवायला घेतला. आणि बघा इथे आता आमच्याकडे तर ना बापरे, म्हणजे मुलांचं जसं काही बेबी सेटिंगच चालू केलेली आहे. येऊन जाऊन छोटी मुलं चिल्लर असतात आमच्याकडे असते आणि खूप मजा येते त्यांच्यामध्ये ना. सगळं आजारपण विसरायला होतं. वेळ एवढा छान जातो का नाही खरंच. तर चला आता सगळे आल्यानंतर ना आम्ही बराच वेळ गप्पा वगैरे पण केल्या आणि आता जेवायला बसलो. आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा काय तर गप्पाच करायच्या आहेत म्हणून पुन्हा आम्ही बाहेर येऊन बसतो. बराच वेळ थोडं बोलत करत बसलो आणि आता ना शेवटी घड्याळाचा काटा बघून त्यांनी पण निघण्याची तयारी केली. तर आता इथे नम्रताने काकीला छान निघायच्या आधी ना कुंकू हळद लावलं. आणि शेवटी आता ती निघते, कारण ना जाऊन पोचायला पण उशीर होतो आणि घरी जाऊनसुद्धा सणाचं करायचं असतं. तर यासाठी आता ते निघाले, त्यांना बाय वगैरे करून आता मी सुद्धा जाईन आणि पुढच्या तयारीला लागेन. कारण आपल्या घरातसुद्धा सण आहे म्हटल्यानंतर पुढची तयारी इथे मलासुद्धा करायची आहे. तर खूप छान आणि मस्त गेला आजचा दिवस. तर चला भेटूया पुन्हा. टिल देन